उरला तुम्हाला काय गिफ्ट? हे दोघं गिफ्ट चालतील का? त्याचे केस काढून देते रे, त्यांना गिफ्ट हवे. सो आपण थोडं कोकणातल्या मातीमधून आपण कोल्हापूरच्या मातीत, काळ्या मातीत आपण जातोय. तो दुसऱ्या अँकरच्या माईकला वोकल दे, थोडा अँकरच्या माईकला पण ठेवू. मिरचीचा तोरा मुळामध्ये कडू तरी रंग कोरा कोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग कोरा कोरा. तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग कोरा कोरा. पुरी काकडीचा बना तुझा मिरचीचा तोरा मुळामध्ये कडू तरी रंग कोरा कोरा. लिंबावानी कांती तुझी पिठावानी होत, तांबटाचे काल तुझं भेटीवानी होत. काळजात म्हणतोय तू मांडशील काय, अकराने माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. बारडी बांगडीची बारडी बांगडी बारडीची बारडी बांगडी बारडी बांगडीची बारडी बांगडी बारडीची बारडी बांगडी. शिवराची केली मशगत खुरपला जीव दिल काळजाच
खत राखायला मळा केली डोळ्याची या मात बुझ गावण्याच्या परी उभा दिन रात नको जळू दिन रात नको काही सांगू हायो मला सारा नको जीव टांगू फिरते रात तुझ्या नाही काही खोड तुझ्या हाती मिरची बी लागते या घोड माझ्या संग माळा तुझा कसशील आणि माझ्या माळ्यामध्ये कसशील पारडी पारडीची पारडी पारडी पारडीची पारडी पारडी पारडीची पारडी पारडीची पारडीची पारडी पारडी 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 पारडीची पारडी पारडी पारडीची पारडी पारडी पारडीची पारडी पारडी पारडीची पारडी ओके ओके एक फरमाईश आहे हृदय वसंत फुलताना कोणाची अच्छा तुझीच आहे का वसंत फुललाय का पण अच्छा फुलवतोयस मग आमच्या माध्यमात तू जास्त फुलणार आहे ओके आपण ठीक आहे यार आपण सगळे कोकणातले आहोत आणि समुद्र किनारा बाजूलाच आहे सो आम्हाला पण खूप भारी वाटतंय आज समुद्रामध्ये अच्छा मी आल्यावर लाईट लागते का माझ्यासाठी लावत आहे त्रास होणार असेल तर मी मागे जातो कसं आहे मावरा वगैरे मासे वगैरे आपल्या कोकणामध्ये खूप भारी भारी मिळतात सो पोळी पण साजून तुपातली पाहिजे मावऱ्याचा पण नाद लागला पाहिजे बरोबर की नाही सावल्यासमोर घेऊन येते प्रणित्री पांचा ही पोळी साजूक तुपातली चलो लावीत ग सौता माल्याला इळा दिला ग गावच्या देवाला आली आली वाकुंदा बाई आकाची माऊली कुंदाली हळद लावा अक्का बाईचे हे मोरी
जाणू नको इशारा फिरू दे आता डोल्याला डोला फिरू दे आता डोल्याला रुन रुन करू नको इशारा फिरू दे आता डोल्याला डोला फिरू दे आता डोल्याला डोला किता बिटिन गिन किता बिटिन गिन अगं नाचा ना पारो किता बिटिन गिन किता बिटिन गिन डोसानं पेटू दे हा अरे पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना अरे पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना पहिला धरचा प्रेमान झाला पहिला धरचा प्रेमान झाला कालीज केलाय बार कालीज केलाय बार पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना अरे पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना बदली पावऱ्याचा लागलाय ना अरे पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना एक फरमाईश आहे वसंत फुलवायचं आहे त्याला त्याच्यामुळे मला तर गावंच लागणार आहे ठीक आहे आपण ट्राय करूया रत्नागिरीचा जर मनापासून टाळ्या वाजवा थँक्यू सो मच बोल
नको रुकुनिया मधला पाहू नको बोलिया ऐसे जाऊ नको रुकुनिया मधला पाहू नको गौरी अमोल प्रीतीचे अधरातून जुळावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे पाकळी उमले प्रीत भरलेली है अवनी अवनी सजली धुंद भरली पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली है अवनी अवनी सजली धुंद भरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सौख्यात प्रेम बंधाचा हे तरंग धावे म्हणते तरंग बहराचे अंतरी उडावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमास रंग भरताना दुनियेस काढलावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे चलो कोळी आपण सगळे कोकणात राहतो हो की नाही तुम्हाला एक जोक सांगतोय शेवटचा एक थोडं पटकन रेडी करायचं कोळी पॅच लास्ट याच्यानंतर संघर्ष होणार आहे मला असं वाटतं सगळं जे ऑडियन्स आहे पब्लिक आहे मला जास्त काय बोलताच नाही आला कारण वेळ खूप कमी आहे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी नाचायचं आता जागेवर उभं राहून नाचणार का सगळे नवीन काहीतरी सांगा रे मगापासून नाचताय तुम्ही छेडताय मुलींना बघतोय मी मगापासून काय रे चल नेक्स्ट सन आयलाय गो आयलाय गो नारळी फुलबाजा मनी आनंद मावना फुलांच्या दुनियेचा सन आयलाय गो नारळी फुलबाजा मनी आनंद मावना फुलांच्या दुनियेचा अर गीतला किनारी जाऊ देवाच्या पूजेला हात जोडून नारळ सोन्याचा देऊया दर्याला आयलाय गो नारळी फुलबाजा मनी आनंद मावना फुलांच्या दुनियेचा वेसवची पारू निसली गो नवसारा वेसवची पारू निसली गो नवसारा सौचल तू बनला गो पार दर्या विसते तुझेला सौचल तो
डोंगरावरी नजर हाय तुझी कोरावरी जीवा उधारी गोलाचा धंदा जीवा उधारी पाठीशी उभी आहे एक विराई गो पाठीशी उभी आहे एक विराई पाठीशी उभी आहे एक विराई पाठीशी उभी आहे एक विराई घरी माझं गेलाय मरांडोली नाव चित्त सुटलाय वादळी वारा घरी माझं गेलाय मरांडोली नाव चित्त सुटलाय वादळी वारा एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी गोलावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी गोलावरी जो पोरांची आईलाय पोर हो मला म्हणताय हाऊ आर यू जो पोरांची आईलाय पोर हो मला म्हणताय हाऊ आर यू कसं गोर गोर बोलतोय आय लव्ह यू कसं गोर गोर बोलतोय आय लव्ह यू I love you जो पोरांची आईलाय पोर हो मला म्हणताय हाऊ आर यू जो पोरांची आईलाय पोर हो मला म्हणताय हाऊ आर यू अरे यार सगळे नाचा नाचा की सगळे उठा सगळे उठा की उठा 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 काका उठा मी हाय कोली सुरीला डोली न मुंबईच्या किनारी मारतीन कोली हानल्यान कोली चल जाऊ बाजारे मी हाय कोली सुरीला डोली न मुंबईच्या किनारी मारतीन कोली हानल्यान कोली चल जाऊ बाजारे अरे नाचत करा तुम्ही सगळे नाचा की सगळे बेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी कला गो पारू करतीस यो नखरा चल जाऊ बाजारी बेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी कला गो पारू करतीस यो नखरा चल जाऊ बाजारी चल गो पारू आली बघे कर बाजारची तयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन येतो जाऊ बाजारी मुंबईच्या किनारी मारतीन कोणी हानल्यान कोणी चल जाऊ बाजारी 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 ग बाजारी ग बाजारी या वाले लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर आयोजित आजचा हा गुहागर किनारा युवा महोत्सव 2025चा दुसरा दिवस होता आणि याच्यानंतर आम्ही आमच्या कार्यक्रमाला समाप्ती घेतली. टेन्शन घेऊ नका. जर कार्यक्रम आवडला असेल तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा माझी ओळख करून देतो. अक्षय चाळके, माझ्यासोबत गौरव बडपे, प्रणिती पांचाळ, माझी सगळी कलासार्थ इव्हेंटची सगळी टीम, या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. आणि स्पेशली थँक्स टू सनी आरेकर. 2 वर्ष मला बोलवतोय. ये यावर्षी योग मिळाला मला, पण खूप मजा आली. तुम्हाला जर मजा आली असेल, आले का, तर सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि प्लीज आता सगळे सोशल मीडियावर सगळेच असतात, इंस्टा फेसबुक सगळे यूज करता. आमचं कलासार्थ ग्रुपचं एक पेज आहे कलासार्थ इव्हेंटचं, सो प्लीज फॉलो करा त्याला. ओके, करणार ना सगळे? काय हो, तुम्हाला काय येते? पण ठीक आहे, मला तुम्ही आवडलात सगळे. ओके, थँक्यू सो मच. याच्यानंतर मी पुढील सूत्र आणि हा स्पेशली
आजचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, यांचे सगळं वाद्यवृंदांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम ज्यांनी केलंय, चिपळूणवरून खास आम्ही बोललेलं रेणुका साऊंड खूप जबरदस्त साऊंड आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि थँक्यू सनी यार, मी तुला सांगितलं की मला साऊंड वेगळाच पाहिजे, आम्हाला पाहिजे, सो आम्ही आमचा घेऊन येतो. त्याच्यासाठी मला परमिशन दिली, त्याच्यासाठी खूप थँक्यू सो मच. रेणुका साऊंडसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. थँक्यू सो मच. तत्पूर्वी अक्षय, तुम्ही आलात, तुम्ही स्टेजचा ताबा घेतला, तुम्ही हसवलं, तुम्ही नाचवलं, तुम्ही धमाल केली, तुम्ही धुरळा केला. एकदा विनंती केलं अक्षय, युअर सुपर. प्रणेत्री मॅम प्लीज कम ऑन द स्टेज. तुम्ही पण आउटस्टँडिंग. आणि गौरव बद्दल तर काय बोलायचं, ज्या पद्धतीने कोणतं गाणं ते ही पोलीस साजूक तू जे सुरुवात केलीस, तर मी एकदा विनंती करतो आपण या ठिकाणी लाईट चालू आहे. हे बघा संकासूर आहे. आणि अक्षय, मी मनापासून सांगतो की 12 वाजलेत, आमचा गुहागरचा पब्लिक या पद्धतीच्या कार्यक्रमाला कधीच थांबला नव्हता. मी समोर गोपाळकृष्ण आहे, गोपाळकृष्णाला स्मरून सांगतो. एकदा माझी तुम्हाला विनंती आहे, पुढे बसलेल्यांपासून मागे जेवढे आहेत सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन द्यायची आहे. सगळ्यांनी माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कला सार्थ ग्रुपचे आमचे सर्व सहकारी सगळे पुढे या. म्हणजे आमच्याकडे शब्द कमी पडलेत, कारण अक्षय संकासूर म्हटलं की आम्ही प्रचंड वेडे होतो. आमचा पब्लिक तू थोड्या वेळात बघशील, पण हे चित्र कोणीच बघितलेलं नसेल, कारण एवढं सुंदर. माझी फरमाईश आहे ती ऑटोमॅटिक झाली. मी जनरली शांत माणूस आहे, पण अक्षरशः मी म्हणलं तुम्ही नाचवलं, तुम्ही हसवलं, तुम्ही धमाल केली, तुम्ही धुरळा केला. खरंच एकदा टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे. टाळ्या, शिट्ट्या. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. सर्वांचं थँक्यू. थँक्यू सो मच. आम्हाला खूप मजा आली. ऑडियन्स रिस्पॉन्स जो आम्हाला हवा असो कलाकारांना, तो तुमच्याकडून खूप चांगला मिळाला. आयोजन अप्रतिम आयोजन आहे. कारण मी मगाशी सुद्धा म्हटलं की फक्त युवा महोत्सव घेणं आणि फक्त ते चालू ठेवणं असं काही हे होत नाही, पण त्याच्यासाठी प्रत्येक दिवसाचं मॅनेजमेंट, प्रत्येक दिवसाचा आपण जो प्रोग्राम ठेवतो तो सुद्धा तेवढ्याच ताकदीने वाजवण्याचं काम जे असतं. कारण बोलवलेला ग्रुप असेल तो कसा असेल नसेल याच्यावर विश्वास ठेवून ते सगळं तुम्ही काम केलं आहे. अप्रतिम यार. एकदा या आरेकर प्रतिष्ठानसाठी आणि या युवा महोत्सवासाठी जोरदार टाळ्या वाजवले. आणि शेवटच्या टाळ्या वाजवायच्या तुम्हाला स्वतःसाठी वाजवा. इतका वेळ आमच्यासाठी बसला आहात, सो बोल मला बसावी. काही जोक्स असतात, काही हे होऊन जातं. सो थँक्यू सो मच. माझी सगळी संपूर्ण टीम आहे, अजून खूप मोठी टीम आहे. आज तर आम्ही एवढे चालू आहे. आणि थँक्यू सो मच. ओके, सनी कुठे? जो माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे आणि त्याचं माझं खूप डिस्कशन असतं. कधी दरवर्षी मला फोन करतो की काय करायचं आहे, काय करूया, आयडियाज वगैरे. त्याच्यासाठी माझं त्याचा कॉन्टॅक्ट असतो. पण यावर्षी त्याने बोललं की यावर्षी तू ये, आपण प्रोग्राम करूया. सो थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. रिक्वेस्ट आहे, पुढच्या वर्षीची फक्त किनारा युवा महोत्सवची तारीख तुला कळवली जाईल. येस नक्की. फक्त आता ऑलरेडी ऍडव्हान्स बुकिंग करायची ना. थँक्यू. कला सार्थ ग्रुप साठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच अक्षय अँड टीम. थँक्यू प्रणित मॅन. थँक्यू गौरव, युअर सुपर आउटस्टँडिंग. थँक्यू. यानंतर येणार आहे आपल्या सर्वांचा लाडका शनिवारी देखील मला वाटतं तुम्ही नॉनव्हेज वगैरे आडच रेटवून आलायत आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. तर संकासूर मला वाटतं मागे तयार आहे, सगळं आउटस्टँडिंग झालेलं. तत्पूर्वी आपला मला वाटतं शेवटचा लकी ड्रॉ आहे का? इनपुट सगळे म्यूट करणार. इन्स्ट्रुमेंट इनपुट म्यूट कर. शेवटचा लकी ड्रॉ आहे आजच्या दिवसाचं. अगदी शेवटचं म्हणजे संकासूर मला आणि जी कला यांनी सादर केली ना, नमन मंडळातले जे काही आमचे त्या ठिकाणी कलाकार आहेत त्यांचे देखील पाय थिरकत होते. तर आपण थोड्याच वेळामध्ये संकासूर बघणार आहोत आणि मला वाटतं तदनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. पण तत्पूर्वी आजच्या दिवसाचं लकी ड्रॉचं खास आकर्षण जे होतं वॉशिंग मशीन, ते कोणाला जातं. ऍक्च्युली मी रिक्वेस्ट करतो की अक्षयलाच, कारण अक्षयच्या गाजवलंयस तू स्टेज तुझ्या टीमने. राहुल प्लीज आपण लकी ड्रॉ घेऊन यायचे. अक्षय तुझ्याच हस्ते काढूया, कारण 3 दिवस नाही तुझ्या आज काय म्हणतात ते होल अँड सोल जे काय ते तू आहे आणि तुझ्यामुळे मला देखील एक दिवस आराम मिळालेला आहे. त्याच्यामुळे स्पेशल थँक्स टू यू. पाहूया वॉशिंग मशीन. अक्षय आज खूप लकी आहे ना तुमच्या सगळ्यांसाठी. येस. नंबर आहे कुपन नंबर 02. अक्षता अशोक शिंदे. कुठे? अक्षता अशोक शिंदे, राईट? बरोबर आहे ना? अक्षता शिंदे. काय झालं, एवढं का हसतंय?
असं नसतं. एवढ्या का लक्ष कोणतं प्राइस आहे काय? अहो काय म्हणताय मला घेऊन मला त्यानंतर मी आईला देईन माझ्या, मला नाही तर रोज धुवत असते. अहो मॅडम उठा की, आवाज गेला आमचा. शेवटचं लगेच पर्यंत वॉशिंग मशीन. मगाशी मी जोक मारला म्हणून नकोय का तुम्हाला? धुवा आता घरी जाऊन नवऱ्याला. अक्षता अशोक शिंदे वॉशिंग मशीनच्या भानगरी ठरलेल्या जरा जोरदार डाळ झाला पाहिजे. कसा सा नशीब लकी ड्रॉ आपण ज्याला म्हणतो. हा तुम्हाला लयच बाबा आनंद होतो. सगळ्यांनी एक एक कपडे पाठवत द्या यांच्याकडे. तुम्हाला नको असेल कुठे गेला मॅडम? काय होतंय नकोय का? आधी घेऊन ठेवा, नंतर मी घरी मी गाडी खूप मोठी आणली सो मला चालू शकतं. एवढी हलकी आहे मी पण. ते म्हणतात मंडळाच्या तुला असंच घेऊन जा म्हणून मग ठीक आहे तुमचं याच्यावर मी हे करून ठेवतो. ओके जरा मॅडमसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. पण एवढं मोठं मन की मला खरंच नको. मी या इन्स्टिट्यूट जे आहे मला खरंच नको. पण असं काही नसतं घेऊन जा. मला माहिती आहे सरांना आहे तुमच्याकडे वॉशिंग मशीन. मग कशाला देते ना मला. ठीक आहे खूप थँक्यू सो मच. सर कुठे आहेत? सर आलेत का? कुठे आहेत? अच्छा हा आमच्या आरेकर इन्स्टिट्यूटच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. तुम्हाला नको असेल तर इन्स्टिट्यूटला जमा करा. काय सांगायचं होतं नक्की तुला? कुठे कुठलं घरी का जमा घरी जमा करा. पण क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. असं काही नसतं. एवढा मोठा बॉक्स आहे त्याच्यातून आम्ही सगळं ढवळून ढवळून काढलं. लकी ड्रॉ हा लकी ड्रॉ असतो आणि ज्याला मिळतो त्याचा हा मान असतो आणि तो मान तुम्हाला राखायचा आहे. ओके पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन आणि मी पुढचे सूत्र सिद्धेशकडे देतो. थँक्यू. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन अक्षता मॅम. आता बघा तुम्ही कोणाला धुवायचं कसं धुवायचं. जड आहे जरा थोडा हात लावा नका असू दे. थँक्यू मॅडम तुम्ही थोड्या वेळानं तुमचं बक्षीस घेऊन जायचंय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा कला साहित्य टीम मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप आमची इव्हिनिंग तुम्ही धमाल केलीत अक्षरशः. आणि यानंतर आपण तुमचा सर्वांचा लाडका संकासुर नृत्य या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी येस ऑडियन्स अक्षयला सेल्फी हवाय तुमच्यासोबत. द्यायचा का? सगळ्या टीम्स ना इकडनं फक्त एक बच्चे कंपनीचा आवाज येतोय. द्यायचा का? येस सगळ्यांनी लाईट्स ऑन. मोबाईलचं टॉर्च ऑन करा प्लीज. एकदा कला साहित्य टीम साठी. कमॉन अजून येऊ दे अजून स्टार्ट टू एंड. सगळ्या टीमने या ना सगळ्या टीमने या. गौरव अरे गौरव तू आज म्हणजे खरं दिल की धडकन झालायस या कार्यक्रमातला. कुठे आहे गौरव? आला का गौरव? आला का? चला अजून येऊ दे ना टॉर्च वरती. ओके अक्षय लाईट असू दे का मागचा? लाईट अरे बस ना एवढा ठीक आहे ना. राहू दे लाईट. कला साहित्याच्या टीमच्या माध्यमातून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना थँक्यू सो मच. थँक्यू कला साहित्य टीम. थँक्यू. आणि यानंतर आपल्या समोर येतोय आपल्या सर्वांचा लाडका वरवेली नमन मंडळ आपल्या समोर आपली कला सादर करतील. साऊंड थोडे स्टँड माईक आहेत ना ते प्लीज ऑन ठेवा. तत्पूर्वी संकासुरा थोडंसं मागे रेडी होत आहेत. आणखीन म्हणजे सर्वच झालं. लाईट प्लीज. सगळं झालं आणि 3 दिवसाचा कार्यक्रम होता आणि 3 दिवसांमध्ये 1 दिवस मला पूर्ण आराम मिळालेला आहे.
थँक्यू सो मच कलासार्थ. पण कोकणच्या भूमीमध्ये आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे, आम्ही आयोजक आहोत, त्याच्यामुळे तुमचा यथेच्छ मान सन्मान राखणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि आज आम्ही तुम्हाला असंच पाठवलं तर आम्हाला देखील अक्षय चुकल्यासारखं वाटेल. पण तुम्ही जी काय म्हणतात दुग्ध शर्करा योग आज या किनारा महोत्सवमध्ये तुमच्या माध्यमातून आला, तर एकदा फक्त मी सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण तत्पूर्वी अक्षय आणि सगळ्याच कलासारथी टीमचा फक्त या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर आपण संकासुर नृत्य पाहणार आहोत. मी सदस्यांना विनंती करतो की सर्व सदस्यांनी स्टेजवर या. अक्षय, प्रणेत्री मॅम, गौरव आणि सगळी टीम एकदा प्लीज, एकदा शेवटचं रिक्वेस्ट आहे. खूप नाचवलं मला माहिती आहे, तुम्ही जसं पब्लिकला नाचवलं थोडंसं मी पण तुम्हाला दमवतोय. प्लीज एकदा आम्हाला विनंती आहे की आमच्या माध्यमातून तुम्हाला सत्कार करायचा आहे. प्लीज. अक्षय कुठे आहे? सगळ्यांनी या कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आपण असं ऐकलंय आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या मदतीने हा शो, आजचा दिवस सगळ्यांचा खूप छान गेलेला आहे. मी विनंती करतो की सर्व सदस्य असतील, महिला मंडळ असतील, सगळ्यांनी या. आपण त्यांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान करूया. सगळ्यांनी पुढे या प्लीज. प्रणेत्री मॅम या, सगळ्यांनी पुढे या. अक्षय प्लीज कम ऑन स्टेज. यस, गौरव ये. सगळ्यांनी या, सगळ्या टीमने पुढे या. सगळ्या टीमने पुढे या. सगळे आमचे सदस्य, सगळे सदस्य या. अक्षय कुठे मॅडम? येतोय ना? कारण म्हणजे असं नाही आहे की फक्त तो हे, पण म्हणजे आम्हाला जास्त त्याचं नाव माहिती आहे म्हणून. पण तुम्ही सगळे सुपर्ब आहेत. अक्षयला विनंती करतो की प्लीज थोडं या ठिकाणी आपल्याला नमन मंडळ जे आहे आपलं, त्यांना देखील आपण वेळेच्या बंधनामध्ये एकदा मी वरवेली नमन मंडळ तुमची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज ही संध्याकाळ आम्हाला कमी पडलेली आहे. अक्षय चाळके मी आलायस? ओके ठीक आहे, हरकत नाही आहे यार. तू आज हाफ तिकीट फुल टाइमपास केलेला आहे, त्याच्यामुळे हाफ पॅन्टी चालून जातो. एकदा मी विनंती करतो की आपण आमच्या हा लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानकडून या किनारा युवा महोत्सवच्या मंचावर आमच्याकडून हा छोटासा तुमचा सन्मान केला जाते. खरं तर तुमची जी कला होती त्याच्यापुढे हे खूप छोटंच आहे, त्याच्यामुळे आमच्याकडून तुमच्यासाठी ही छोटीशी भेट असू दे, छोटासा सन्मान असू दे. पुनश्च एकदा आजच्या रात्रीतला शेवटचा कला सहाय्यकूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. थँक्यू सो मच सगळ्या टीमला. थँक्यू सो मच. आणि सॉरी, थँक्यू अक्षय, प्रणेत्री मॅम, गौरव आणि सगळी टीम मनापासून धन्यवाद. आणि पुढच्या वेळेशीचं बुकिंग आताच करून ठेवा, तुम्हाला फक्त डेट सांगितली जाईल. ओके, धन्यवाद. मजा येते ना? कसा गेला आजचा दिवस? त्यानंतर मी विनंती करतो नमन मंडळ वरवेली, स्टँड माईक ऑन करा प्लीज. स्टँड माईक.
वादा आपला पक्का लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत कष्टकऱ्यांच्या उभा पाठीमागशी जोडलेला हाती जशी ऐकली तसा मदतीला धावलेला महिलांच्या सन्मानाचा हा विडा उचललेला युवा शक्तीला सोबत घेऊन पुढे चाललेला मनातीचे भावे ओठावरते यावे साथीला साथ आता वाटांना वळवावे प्रचार नंतर काम आधी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे जनसन्मानाने होईल प्रगती ही अटल वादा आपला पक्का लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत
कृष्णाई देवी माते की जय श्री भैरी व्याग्राम मरी माते की जय